तर सर्वप्रथम थांबा, शांत बसा, शांत. मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. मी सांगायला आहे का आता? ऐका फक्त आता. म्हणजे मी तुमचा खूप खूप आभारी आहे, कारण तुम्ही कोणी शब्दात न सांगता येणार आपल्या सर्वांना जे आहे फक्त नात्यांचं प्रेम माहिती असतं. आई वडिलांचं, भावाचं, बहिणीचं, सरांचं असन, नवरा बायकोचं असन, त्या पलीकडचं प्रेम एक असतं. जसं की राम आपल्याला माहितीच आहेत ना, यांनी प्रत्येक जीवावर, मात्र प्रेमावर, सर्वांवर, निसर्गावर, तसंच निसर्गावर आणि आपल्या शबरी याच्यावरती खूप प्रेम केलं. हे प्रेम सांगता येणार नाही कोणाला. त्यांनी सर्वांवर प्रेम केलं. आणि त्याचप्रमाणे आपल्या श्रीकृष्णांनी प्रत्येक जीवावर प्रेम केलं. तसेच श्रीकृष्णाने अर्जुनावरही प्रेम केलं. त्यांना नात्याच्या पलीकडे जाऊन आहे. म्हणजे आपल्याला फक्त नाते माहिती आहेत, पण नात्याच्या पलीकडचं जाऊन प्रेम असतं. गुरु आणि शिष्य यांच्या पलीकडचं पण प्रेम, फक्त आपले गुरु आणि शिक्षक किंवा विद्यार्थी आणि सर आजच्या काळात हेच प्रेम माहिती. पण ह्याच्या पलीकडे जाऊन कुठंतरी तुम्ही माझ्यावर सर्व, मला माहित नाही मी तुमच्यावर कसं प्रेम करतोय. मी तुमच्यासोबत मित्रासारखं राहतोय, सरांसारखं राहतोय, भावासारखं राहतोय, वडिलांसारखं राहतोय की आईसारखं राहतोय, मला माहित नाही. पण ह्याच्या पलीकडे जाऊन कुठंतरी तुम्ही माझ्यावर प्रेम करताय, त्यामुळे मी खूप खूप तुमचा आभारी आहे. आणि फक्त प्रेम जे आहे ना, तुम्हाला क्वचित माहिती आहे, माझ्या पलीकडचं एक प्रेम असतं जे की शब्दात सांगता येत नाही. जसं की तुम्हाला सांगितलं उदाहरण, देवांचं उदाहरण देऊन, तसं तुम्ही माझ्यावर खूप वेगळं प्रेम करताय. आणि हे तुम्हाला मी सांगितलं पण नव्हतं किंवा असं काय विशेष आहे म्हणून. पण असं मला वाटत होतं की बाबा मी फक्त लेकरांना काहीतरी सांगतोय किंवा शिकवतोय. पण लेकरं पण तुम्ही पण मला आज काहीतरी थोडंसं ज्ञान दिलं आणि तुमच्याकडून पण कळालं की तुम्हालाही स्वतःची चांगली बुद्धी असते. तुम्ही एक शास्त्रज्ञ आहोत आणि खरंच बालमुलंच एक विज्ञान आणि एखादा शास्त्रज्ञ असतात. त्यांच्यात खूप क्रिएटिव्हिटी असते. मला इतके रोज फक्त मी ऐकून होतो आणि वाचून होतो, पण आज न सांगताच दररोजच्या प्रमाणे मी येऊन बसलो होतो. छोटेसे एक दोन मुली आले, मला म्हणजे दादा तुम्ही बाहेर बसा. सर्वांनी मिळून तुम्ही एवढं खूप खूप छान केलं. आणि कोणी एका दोघांनी होत नसतं. कोणतेही कार्य जे ना युनिटी आणि संघटनेतून मिळून होतं. आज तुम्ही सर्वांनी एवढ्या जणांनी मिळून खूप खूप छान केलं. एवढं सजवलं, फुलं वगैरे केले आणि आपण पारंपरिक पद्धतीनुसार केलं. फुलांचा वगैरे असं केलं आपण. व्यक्ती पैशाचाही वाटोळा केलं नाही आणि आपण निसर्गाची काही हानी केली नाही. कुठून निसर्गातून प्रदूषण हवं, आपण केक आणून वगैरे काय असेल अशा प्रकारे आपण खूप आनंद आणि उत्साहात आपण एन्जॉय केलं. तुम्हाला कसं वाटायला आज? कसं वाटायला? छान. मला खूप आनंद याच्यामुळे की तुम्ही स्वतःहून तुम्ही केला, त्याच्यातून मला जास्त आनंद वाटतोय माहिती का?